Hello, welcome back to my channel The Hunger Vibes. My name is Rishali आणि आपण आता करतोय सेकंड पार्टचा ब्लॉग. सो आम्ही ऑलरेडी यमुनोत्री आणि गंगोत्री केली आहे. तुम्ही प्रिव्हियस व्हिडिओमध्ये बघितला. नाव वी आर गोइंग फॉर केदारनाथ अँड बद्रीनाथ. आम्ही निघालो आहे मनेरी टू गुप्तकाशी. आता मी एक स्टॉप घेतला आहे बिफोर घनसोली विलेजच्या इथे आणि इथून गुप्तकाशी अजून 4 to 5 किलोमीटर्स आहे. सो इथे लवकर निघणं इज द फर्स्ट इम्पॉर्टंट टिप आय कॅन गिव्ह यू. जेवढं लवकर तुम्ही निघणार तेवढं लवकर तुम्हाला आहे ना दर्शन भेटणार, गर्दी कमी भेटणार, रोड्स खाली. बाय गॉड्स ग्रेस क्लायमेट खूप चांगलं आहे आता इथे तरी, बिकॉज इथे खूप चांगली सनलाईट आली आहे. आता पुढे वी डोंट नो काय होणार आहे, बिकॉज विदिन सेकंड्स हे सगळं चेंज होत राहतं. सो आय विल टेक यू विथ मी. सो बिफोर गोईंग अहेड विथ दिस व्हिडिओ प्लीज डू लाईक, शेअर, कॉमेंट अँड सबस्क्राईब टू माय चॅनल अँड बेल आयकनवर हिट करा सो तुम्हाला न्यू नोटिफिकेशन भेटेल जेव्हा मी न्यू व्हिडिओ पोस्ट करेन. सो नाव वी आर जस्ट गोईंग लाईक अगेन इन द कार. अजून परत एक चाय ब्रेक घेतला. मी किती चाय ब्रेक घेतले असते ना मलाच माहिती नाही. नुसते चाय ब्रेक. I'll just show you the view right now. हे सगळा व्ह्यू आहे. इथे गाड्या जातात आहे. This is our car. Let's go and now I'll catch you once I checked into my hotel in Guptakashi. So bye bye. Hello, welcome back and again we have took a break for a lunch break. Place name Chirbitia. I hope मी ह्या जागेचं नाव नीट घेते आहे. सो वी आर टेकिंग अ लंच ब्रेक हिअर बिकॉज अजून 2 to 3 hours आहे आम्हाला पोचायला टू गुप्तकाशी. बिकॉज it's way too far. The road is not that good, okay, because it's a one way. There's a 2 ways गाड्या जातात आहे. So you have to be very much focused while driving and you have to go with a 20 or 25 speed only. So आता अजून म्हणजे मी मॉर्निंग 7 o'clockचे निघालो आहे and it's around 1:30. We have not yet reached. Again it's going to take us like 4 o'clock in the afternoon. आणि आजचा प्लॅन आहे की rather than leaving tomorrow from Guptakashi. So rather than leaving from Guptakashi tomorrow, we thought leaving today in night only around 11 or 12 o'clock. म्हणजे गुप्तकाशी टू सोमप्रयागचा रस्ता आम्ही फटकनी कवर करू बिकॉज तिथे जास्ती गर्दी असते. सो तो प्लॅन आहे. अँड मग सोमप्रयागपासून गौरीकुंडला जायचं आहे आम्हाला. सो तो पण तिथे पण क्राऊड असतो. सो वी वॉन्ट टू मॅक्स टू मॅक्स कट द डिस्टन्स अँड कट द क्राऊड तर येतच राहतं बिकॉज आमच्या पाठी जो पण क्राऊड आहे तो सगळा केदारनाथ आणि बद्रीनाथचाच क्राऊड आहे. बिकॉज पीपल समटाईम्स जस्ट डू 2 धाम्स विच इज केदार अँड बद्रीनाथ. गंगोत्री यमुनोत्री नाही करत. सो जिथे लाईक इट्स अ ट्रिपल क्राऊड अँड देर इज अ क्राऊड कमिंग फ्रॉम हरिद्वार ऋषिकेश ऑल्सो. गुप्तकाशी. सो फायनली 11 hours ड्राईव्ह करून वी हॅव रीच गुप्तकाशी. 11 hours ड्राईव्ह होता बिकॉज आम्ही खूप ब्रेक घेतले बिकॉज कंटिन्यू वी कांट आस्क आर ड्रायव्हर अंकल टू गो. आणि रस्ते पण डिफिकल्ट आहे ॲज आय मेन्शन प्रिव्हियसली. आणि इथे कसं रॅदर दॅन रिचिंग ऑन टाईम इज इम्पॉर्टंट बट ऑल्सो सेफ्टी फॉर एव्हरी वन इज व्हेरी इम्पॉर्टंट. रोड्स नॅरो आहे अँड लकीली आजचा वेदर छान होता. मध्ये मध्ये इट वॉज जस्ट लिटल रेनड्रॉप्स होते आणि बाकी टाईम इट वॉज सनी. वी हॅव चेक्ड इन हॉटेल नेम रुद्राक्ष, ओके. अँड इथे कॅम्प्स आणि रूम्स आहे. सो आम्ही इथे फक्त थोड्या वेळासाठीच राहणार आहे. वी आर गोइंग टू कीप आर लगेज हिअर अँड देन वी आर गोइंग टू लीव फॉर केदारनाथ. सो गुप्तकाशी टू सोमप्रयाग टू गौरीकुंड ही आमची जर्नी आहे. सो नाव द वेदर इज गुड. आय जस्ट शो यू. सो दिस इज द माउंटन्स. त्या पलीकडे केदारनाथ मंदिर आहे आणि इथे वरती कॅम्प आहे लाईक कॅम्प रूम्स आहे. यू कॅन सी दिस इज आर 2 rooms विच वी हॅव गॉट 1-2 room. आणि हा रोडवे आहे. या दिस इज वॉट. आणि बघा म्हणजे एवढी थंडी नाही आहे लकीली. बाय महादेवच्या कृपेने एवढी थंडी नाही आहे. दॅट आय एम नॉट वेअरिंग माय जॅकेट. आय जस्ट होप असंच हे राहू दे आणि आमचं दर्शन नीट व्यवस्थित होऊन जाऊ दे इवन केदारनाथ अँड बद्रीनाथ. सो आम्ही हेलिकॉप्टरवरून बघतोय बट हेलिकॉप्टरची बुकिंग इज फॉर 12.
हेलिकॉप्टर्स इज फॉर 12th आणि आमचं उद्याचं आहे. सो वी आर जस्ट ट्राईंग आवर बेस्ट टू यू नो सी वॉट वी कॅन डू ऑर एल्स वी आर गोईंग बाय हॉर्स ऑर मे बी डोली. So now rooms decent आहे. What you can expect, you know, I don't have any high hopes. I just wanted to go there. I want to go up आणि दर्शन घ्यायचं मम्मीपणसोबत माझ्या फॅमिलीसोबत आणि नीट व्यवस्थित खालती यायचं. दॅट्स माय मेन फोकस. सो नाव लेट्स सी. आय विल मीट यू. आय विल ट्राय टू कवर दिस जर्नी बिकॉज जसं वरती यायचं जाणार मे बी वेदरमध्ये चेंजेस होत राहणार. सो आय एम नॉट प्रॉमिस आय एम गोइंग टू शूट एव्हरीथिंग बट आय विल ट्राय माय बेस्ट. सो आय विल सी यू लेटर ऑन. बाय. टेक केअर. हेलो, गुड मॉर्निंग. इट्स द नेक्स्ट डे विच इज 11th of May. आज बेसिकली आम्ही वरती चढणार होतो फॉर आर ट्रेक टू केदारनाथ आणि तिथे आमचा नाईट स्टे होता. बट ड्यू टू सम प्रॉब्लेम आम्ही नाही गेलो. लाईक माय ब्रदर हॅड सम हेल्थ कंडिशन. ही वॉज नॉट फीलिंग वेल ॲट ऑल. सो वी डिसाइडेड नॉट टू गो बिकॉज ॲज आय मेन्शन की आम्ही लवकर निघालो होतो रात्री. राईट नाव वी आर इन द सेम हॉटेल ओनली आणि आम्ही आमच्या हॉटेलवाल्याशी बोलून आजचा एक दिवस एक्सटेंड केला आहे बिकॉज आमचा नाईट स्टे होता केदारनाथला. सो बेसिकली वी वर सपोज टू लीव दिस लाईक वी हॅव टू चेकआउट फ्रॉम चेक इन केदारनाथ. बट आम्ही तसं नाही करणार. नाव तसं काही नाही झालं आहे. सो राईट नाव वी आर जस्ट going to go and see some places around. Now he's feeling way better. Weather पण आज चांगला आहे. So he's feeling better and we are planning to go tomorrow by helicopter because आता we can see there are helicopters going after every 40 minutes. So इथेच एक गुप्तकाशीचा हेलिपॅड आहे. जो इथून गुप्तकाशीचा ज्यांचा आहे ते इथूनच फ्लाय करतात आहे. There is शीरफाटा and 2-3 more helipads जिथून तुम्ही हेलिकॉप्टर घेऊ शकता. So now होपिंग फॉर द बेस्ट. आजचाच दिवस आणि उद्याचा दिवस इट्स बिट डिफिकल्ट फॉर अस बट आय नो महादेव सगळं करून घेणार आहे. अँड वी आर गोइंग टू गेट द दर्शन ऑफ माय केदारनाथ बाबा. आय जस्ट होप हे सगळं नीट होऊन जाऊ दे. आम्ही आलो आहे अर्धनारी विश्वनाथ टेम्पल. सो केदारनाथला जाताना हे रस्त्यात पडतं आणि यू हॅव टू विजिट हिअर वेन एव्हर यू आर गोइंग टू केदारनाथ. शो यू दिस वन डे. आम्ही इथे अभिषेक केला. दिस प्लेस इज सो ब्युटिफुल. आता इथे आहे ना हे जे दोन पाणी आहे ना येतात आहे ते एक यमुना नदी आणि गंगा नदी. सो तुम्ही इथे थोडं पाणी प्यायचं, थोडं अंगावर पाणी टाकायचं अँड देन यू कॅन डू अभिषेक हिअर अँड देन यू कॅन विजिट द टेम्पल. टेम्पल इज ब्युटिफुल. मी आता आलो आहे उखी मठमध्ये. जेव्हा वरचे दरवाजे बंद होतात जी मूर्ती आहे केदार बाबाची ती खालती आणतात या मंदिरामध्ये आणि 6 महिने इथे त्यांची पूजा करतात. हे पण पूजा असते. सो जेव्हा पण तुम्ही जाता तर उखी मठला डेफिनेटली या. आय शो यू द मंदिर. हे आहे उखी मठ. इथे 5 शिवलिंग आहे जे पांडवांनी केले आहेत आणि हे आहे उखी मठ. खूप छान मोठं आणि ब्युटिफुल आहे. मध्ये कॅमेरा घेऊन जाणं अलाउड नाही आहे. सो ड्यू टू विच आय वॉज नॉट एबल टू शूट. पण खूप छान वाटलं जाऊन. वाटलं केदारनाथच्या बेसवर आली मी आणि खूप बरं वाटलं मला. हॅलो. सो आता आम्ही करणार आहे आमचा लंच बिकॉज दर्शन झालं आता. वी आर गोइंग टू हॅव लंच बिकॉज मी सकाळपासून काहीच खाल्लं नाही आहे. जस्ट नॉर्मल लेज आणि तेच खातो आहे. सो नाव वी आर गोइंग टू ईट लंच विथ दिस व्ह्यू. हे व्ह्यू आहे ना मी किती पण इथे दाखवलं ना तरी पण you will not get that feeling. But you know, once you come here, the mountains, the fresh air, the people, energy of in this heaven is next level. So जो इथे येतो त्याला ते फील होईल की ते कसं वाटतं. And that's what I'm feeling. Like each and every moment I'm just feeling it. I'm enjoying myself and I'm just can't wait to go there. Good morning. So finally it's the day when we are leaving for Kedarnath. सो लकीली बाय देवाची कृपा होती काय होतं आम्हाला हेलिकॉप्टर भेटलं. लाईक काल इव्हनिंगपर्यंत तो स्लॉट फुल होते बट देन फायनली हेलिकॉप्टर भेटलं आम्हाला. बट सीन हे झालं आहे की आम्हाला स्लॉट्स वेगळे वेगळे भेटले.
सो आणि डिफरंट हेलिपॅड्स भेटले. तर मॉमला आमच्या हॉटेलच्या बाजूलाच एक हेलिपॅड आहे, तिथून भेटला आहे 9 to 12चा स्लॉट. आणि मी माझे दोघी भाऊ आम्हाला फाटामधून एक स्लॉट भेटला, पण आमचा दुपारचा आहे फ्रॉम 12 to 1:30चा स्लॉट भेटला आहे. अँड वी आर लाईक ठीक आहे, जो भेटला तो भेटला. मी बुक केलं, आम्ही पे केलं, आम्हाला आमचं तिकीट भेटलं, त्याची प्रिंट घेतली. आम्हाला एक ऑफिसरपासून फोन पण आला जो तिथे आहे. त्यांनी सांगितलं आमची बुकिंग कन्फर्म झाली आहे. सो वी वर रेस्ट, लाईक वी वर जस्ट सो फ्री, लाईक वी वर सो हॅपी. मॉम डॅड ऑलरेडी निघाले बिकॉज हॉटेलच्या बाजूलाच आहे ते हेलिपॅड. सो मॉम डॅड निघाले फुल रेडी होऊन. आय जस्ट होप त्यांचं दर्शन छान होऊन जाऊ दे. वेदर पण खूप छान आहे. आणि मी, माझे भाऊ आणि दोघी भाऊ, आता आमचे ड्रायव्हर अंकल आम्हाला सोडणार आहे. इथून अप्रॉक्सिमेटली 1 hourचा डिस्टन्स आहे. सो वी आर लिव्हिंग राईट नाव ओनली बिकॉज तिथे टर्म्स अँड कंडिशनमध्ये होतं की 2 hours बिफोर यू हॅव टू रीच. सो वी डोंट वॉन्ट टू टेक एनी रिस्क. सो वी आर गोइंग टू लिव्ह इन सम टाईम. मस्त आम्ही मॅचिंग आउटफिट्स घातले आहे. आय ट्राय टू पोस्ट द व्हिडिओ अँड द पिक्चर्स इफ पॉसिबल. अँड आय एम सो एक्सायटेड, सो हॅपी फॉर दिस डे की फायनली मी ज्या दिवसांपासून या दिवसाची प्रेयर करत होती तो आज आला आहे. अँड आय होप माझं दर्शन, माझ्या फॅमिलीचं दर्शन नीट व्यवस्थित होऊन जाऊ दे. सो या, आय ऑल्सो टेक यू गाईज विथ मी इफ पॉसिबल. सो स्टे ट्यून्ड. आम्हाला आमचा बोर्डिंग पास भेटला आहे. आम्ही लाईनीत उभं आहे. आउच, सॉरी. फायनली in 7 minutes we reached. So happy, walking towards the mandir. दर्शनच झालं माझं. आय वॉज सो इमोशनल. मी खूप रडलीमध्ये गेल्यावरती. आय वॉज सो, इट वॉज सो गुड. हॅलो, वेलकम बॅक फ्रॉम बद्रीनाथ. आय नो केदारनाथ नंतर मी आता शूट करते बिकॉज जी तब्येत खराब झाली. दर्शन खूप छान झालं, वेदर छान होता. जसे आम्ही आमच्या हेलिपॅडजवळ आलो, क्लायमेट एवढा चेंज झाला, एवढा मायनसमध्ये गेला. अँड आय वॉज शिवरिंग लाईक हेल. माझी तब्येत एवढी खराब झाली की मी याला ताकदच होती की मी काही शूट करू और काही अपडेट्स देऊ. पूर्ण टाईम मला खूप हाय फीवर होता. आतावर मला खूप सर्दी आहे. माय फेस इज सो डाऊन बिकॉज ताकदच नाही काय बोलायची. समहाव वी लेफ्ट फ्रॉम केदारनाथ फ्रॉम गुप्तकाशी टू बद्रीनाथ. आमचा समथिंग 10 वाजता परत ड्राईव्ह झाला. इथे एवढी थंडी आहे बिकॉज माउंटन्समध्येच आमचं हॉटेल आहे विच इज मा उर्वशी, विच इज अ व्हेरी डिसेंट हॉटेल. आता झाले 7 o'clock. वी आर लिव्हिंग फॉर द दर्शन राईट नाव ओनली बिकॉज मंदिर 10 वाजेपर्यंत चालू असतं. सो वी आर लिव्हिंग फॉर बद्रीनाथ दर्शन. सकाळी आम्ही आमची एक पूजा आहे ती करणार आणि तिथून आम्ही श्रीनगरला जाणार आहे. आय एम ओनली नॉट वेल. माझे दोघी भाऊ पण खूप आजारी. आय विल शो यू. ही त्यांची they are just faking it. They are just troubling me. So don't believe them, please. See my halat. Driver uncle da kona ka? See driver uncle also.
श्रीनगर आय कॅन सी. खूप दिवसानंतर मला अशा गाडी हे सगळं दिसलं आहे. नाही तर नुसते माउंटन्स माउंटन्स माउंटन्स, बस खूप दिवसांनी सिटी व्ह्यू दिसतो. समवेअर इन मिडल टू सी देव प्रयाग. किती तर चाललोय, स्टेप्स संपत नाही. किती डिफिकल्ट आहे उतरणं खालती. इथे पायऱ्या एवढ्या मोठ्या असतात ना, उतरायला एवढा त्रास होतो ना, स्पेशली मॉम डॅडला. म्हणजे मला पण त्रास होतो, खूप दम लागला. So before going, just say hi to my fam. Mama, how was the trip? Hello, nice, very nice. छान छान. Papa? ओके, चार धाम ओके. टू फंडर. कशी होती ट्रिप? एकदम कडक, एक नंबर. मेन पर्सन ऑफ आर ट्रिप विच इज आज सुभाष अंकल, ज्यांनी आम्हाला पूर्ण ट्रिप मध्ये एवढं छान आणलं. सो से हाय टू सुभाष अंकल. हॅलो, हाय. बिचारे सुभाष अंकल खूप कॉन्सन्ट्रेटनी गाडी चालवतात. सो या, दिस वॉज माय ट्रिप मुंबई. सो मी मुंबईला पोचली फायनली. श्री स्वामी समर्थां कृपेने आमची चारधामची यात्रा खूप छान झाली आणि खूप व्यवस्थित झाली. तिथून येऊन मला एवढं पॉझिटिव्ह वाटतं, बिकॉज आहे ना माझी लाईफ असं वाटतं ना क्विक चेंज झालं आहे. म्हणजे ना ती फिलिंग मी ती आहे ना फील करू शकते. सो खूप छान वाटलं ही यात्रा करून. पहिला पार्ट ऑलरेडी लाईव्ह आहे माझं. जर तुम्ही जे लाईक्स आणि जे प्रेम दाखवण्यासाठी थँक्यू. सगळे लिंक्स आणि वॉट एव्हर द इन्फॉर्मेशन आय हॅड मी ते डिस्क्रिप्शनमध्ये टाकले आहे. सो या व्हिडिओला पण तेवढंच प्रेम द्या. सो डू नॉट फॉरगेट टू लाईक, शेअर, सबस्क्राईब टू माय चॅनल अँड आय विल सी यू नेक्स्ट टाईम विथ सम नाईस फूड चॅलेंज. टिल देन बाय, टेक केअर अँड सी यू.